नमस्कार, मी विलास आव्हाड. आपण पाहताय A9 एक्सप्रेस. मित्रांनो, देशामध्ये आणि राज्यामध्ये लोकसभेचं इलेक्शनचं निवडणुकीची जोरात तयारी सुरू आहे. राजकीय पक्ष आपापल्या मतदारसंघांमध्ये नावांची चर्चा करतात. ते कोण निवडणुकीच्या याद्या जाहीर करते, कोण त्यासंबंधी नावांची छाननी चालू आहे, कोण आढावा घेते, कोणाच्या नाराजा, कोणाचा समर्थन किंवा कोणाच्या बैठका, अनेक गोष्टी राज्यामध्ये देशामध्ये सुरू आहेत. आणि मग आपल्याकडं जे 19 एप्रिलपासून पहिल्या फेजमधलं इलेक्शन, नंतर शेवटचं जवळजवळ 20 मे पहिला टप्पा आणि शेवटचा टप्पा. आता याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात काही लोकांनी अर्ज वगैरे भरलेत. दुसऱ्या टप्प्याचं सुद्धा नोटिफिकेशन जवळजवळ जाहीर झाले. ते 4 तारखेपर्यंत अर्ज भरण्यास मुभा आहेत. आणि अजूनही महायुती किंवा महाविकास आघाडीच्या 48च्या 48 जागा डिक्लेअर झाल्या नाही, घोषित झाल्या नाही. त्यात भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात लीड घेतलं. मोठ्या प्रमाणात लीड घेतलं म्हणण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीने सुरुवातीला 48 जागांपैकी 20 जागा घोषित केल्या आणि त्याच्यानंतर 5-7 दिवसांनी 3 जागा घोषित केल्या. म्हणजेच भारतीय जनता पार्टीने 48 पैकी 23 जागांवर आपले उमेदवार घोषित केलेत. आणि मग त्या मानानं महायुतीमध्ये अजून जवळजवळ 25 जागांच्या उमेदवारांची चर्चा व्हायची किंवा यादी जाहीर व्हायची. मग त्या 25 जागांमध्ये शिंदे शिवसेनेला किती किंवा राष्ट्रवादी अजित गटाला किती आणि उर्वरित परत भारतीय जनता पार्टीचा 23+चा आकडा कितीपर्यंत जातो हे सुद्धा पाहण्यासारखं आहे. आता त्यांची यादी जवळजवळ जाहीर होईलच, कारण त्यांचा 25 जागांचाच प्रश्न आहे. पण महाविकास आघाडीत सुद्धा चर्चा आहेत. मग शिवसेना किती लढणारे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार किती लढणारे किंवा काँग्रेस किती लढणारे, याच्यावर सुद्धा अजून मंथन झालं नाही. आणि त्यातच मग ज्या वेळेस काँग्रेसच्या काही जागेंवर किंवा राष्ट्रवादीच्या काही जागेंवर चर्चा किंवा शिवसेनेने काही जागेंवर आपलं दावा दाखल केला आहे किंवा काँग्रेस काही जागा सोडत नाही, राष्ट्रवादींचा काही विशेष जागांवर दावा आहे, अशातच काही जागांवर जेव्हा उबाटा सेनेने आपली पत्रकार परिषद घेऊन आपली यादी जेव्हा जाहीर केली आणि युती धर्म पाळला नाही. खरं तर या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून आपली यादी घोषित करायला पाहिजे किंवा त्याच्यावर कुठलं तरी एक मत करायला पाहिजे. पण ते एक मत होताना दिसत नाही. विशेषतः मुंबईमध्ये आता जवळजवळ 4 जागांवर शिवसेना उबाटा गटाने आपले उमेदवार जाहीर केले आणि एक काँग्रेसला जागा अगदी भीक दिल्यासारखी देऊन टाकली. आता उत्तर पश्चिम मुंबईमध्ये जी पारंपरिक सीट सुरुवातीची काही दिवसापूर्वी तसं पाहिलं तर ती काँग्रेसनी पण लढलेली होती आणि काँग्रेस इथं कायम विजयी पण व्हायचं. आता संजय निरुपम इथं खासदार असायचे. हे संजय निरुपम हे शिवसेनेमध्ये पण होते, राज्यसभेचे ते खासदार पण झाले. नंतर त्यांनी निवडणूकसुद्धा काँग्रेसमधून लढली. काँग्रेसचे पण ते उमेदवार किंवा खासदार इथून असायचे. पण आता 2014 आणि 2019मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोदी लाट तिची लाट असल्यामुळं संजय निरुपमांचं इथं पानिपत झालं. पण संजय निरुपम आजही काँग्रेसमध्येच आहे. त्यांची एक अपेक्षा होती की ही जागा आपल्याला सुटावी, कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी हे 2 पक्ष फुटलेत. मोठ्या प्रमाणात त्यांच्यामध्ये फूट झाली. जितकी ताकद शिवसेनेची पूर्वीची होती तितकी आज ती राहिलेली नाही.
शिवसेनेचे अक्षरशः तुकडे झालेले, शिवसेनेची ताकद शून्यावर आलेली आहे. आता संजय निरुपमनी तर अगदी सांगितलंय की या शिवसेनेची अक्षरशः 1-2 खासदार किंवा 2-4 आमदार निवडून आणण्याची सुद्धा पात्रता नाही. आणि मग जेव्हा अशामध्ये काँग्रेस पक्ष शिवसेनेला इतकी भीक का घालतो, शिवसेनेपुढे इतकी नांगी टाकण्याचं काय कारण? युती धर्म काही निस्ता काँग्रेसने पाळायचा का? शिवसेना उबाटा सेनेने युती धर्म पाळायचा का नाही? त्यांनी आमच्यावर ह्या गोष्टी लादायच्या. मग आम्ही आमच्या काही गोष्टी जर सांगत असू तर ह्या सगळ्या गोष्टी शिवसेनेला पण लागू होतात. इतकी दादागिरी किंवा जागा वाटपामध्ये कुठेही लवचिकपणा जर घ्यायचा नाही, प्रत्येक गोष्ट संख्येवरच घ्यायची की आम्ही इतक्या लढल्या होत्या, आम्हाला इतक्या पाहिजे. पण तुमच्याकडं उमेदवार नाही, माणसं नाही, तुमच्याकडं संघटन राहिलं नाही, तुमचा पक्ष राहिला नाही, तुमचं निशाण राहिलं नाही, तुमच्याकडं कुठले नेते नाही, खासदार नाही, आमदार नाही, आणि तुम्हाला सगळ्या जागा लढायच्या आहे. मग 25 लढायच्या आहे, 26 लढायच्या आहे. आपण कोणाची तरी बरोबरी करायला जातो. भारतीय जनता पार्टी हा देशातला 1 नंबरचा पक्ष आहे. आणि आपण जर भारतीय जनता पार्टीचीच कॉपी करायला गेलो तर आपली फजिती होईल. आपल्याला जितकं आपली क्षमता असेल तितकंच आपण उमेदवार लढले पाहिजे आणि ते निवडून येण्याच्या दृष्टीने लढले पाहिजे. निवळ आम्ही इतक्या जागा लढवल्या, मग आम्हाला इतक्या जागा वाट्याला आल्या, हा बडेजाव मिरवण्यापेक्षा तुम्ही इतक्या जागा लढून इतक्या जागा निवडून आणल्या, हे अतिशय महत्त्वाचे आहे. पण त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसमध्ये पण नाराज झाली. मग आता काँग्रेसने त्या सांगलीच्या पण जागेवर यांनी संजय राऊतांनी आपला उमेदवार जाहीर केला, तिथं पण काँग्रेसची मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. शरद पवारांनी पण सांगितलं की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने युती धर्म पाळला नाही. अशा प्रकारे एकतर्फी आपल्या याद्या वाचन करणं आणि तिन्ही पक्षांचं याला समर्थन आहे असं लोकांमध्ये सांगणं अतिशय चूक आहे. या सगळ्या गोष्टी युती धर्मामध्ये पाळल्या गेल्या पाहिजे. तडजोड सगळ्या गोष्टीमध्ये होत असते, चर्चेतून मार्ग निघत असतो. पण आपण निवळ एकतर्फी काहीतरी वाचन करायचं, त्याचा संदेश मतदारसंघामध्ये चांगला जात नाही. जर आपल्याला एका भावनेने भारतीय जनता पार्टीला हरवायचे, नरेंद्र मोदींना हरवायचे आणि आपल्यात जर 3 पक्षांमध्ये एकोपा नसेल तर आपण यांना कधीच हरवू शकत नाही. ही गोष्ट जी काही संजय निरुपम यांनी सांगितली की आज सुबह सुबह शिवसेना ने मुंबई की 4 सीटों पर अपने उम्मीदवार घोषित कर दिए हैं और मेरी जो जानकारी है 5वें सीट के उम्मीदवार भी वो कल परसों तक घोषित कर देंगे। मतलब मुंबई की 6 सीटों में से 5 सीटों पर शिवसेना लड़ेगी और 1 सीट खैरात की तरह कांग्रेस के लिए छोड़ दी गई। यह पूरा जो फैसला है कांग्रेस पार्टी को मुंबई में दफन करने वाला फैसला है। मैं इस फैसले का निषेध कर रहा हूं, सबसे पहली बात ये। और इस निषेध में जो मैं निषेध कर रहा हूं, इसमें शिवसेना का नेतृत्व का भी निषेध कर रहा हूं और कांग्रेस के नेतृत्व ने जिसने नेगोशिएशन में हिस्सा लिया, वो लोग नेगोशिएशन सही ढंग से नहीं कर पाए, इसकी भी निंदा करता हूं, निषेध कर रहा हूं। शिवसेना ने जो उम्मीदवार घोषित किया है उत्तर पश्चिम के लिए, उसके बारे में मैं भूमिका पहले से स्पष्ट कर चुका हूं। उस उम्मीदवार के ऊपर भ्रष्टाचार का आरोप है, ईडी के द्वारा छानबीन जारी है और भ्रष्टाचार का भी जो आरोप है वह कोविड के जमाने में जो मुंबई के गरीब प्रवासी मजदूरों को मुफ्त भोजन कराने की जो योजना थी, उस योजना में से कॉन्ट्रैक्टर से उनने दलाली ली। जो खिचड़ी सप्लाई की गई थी, उस खिचड़ी
सप्लायर से उन्होंने दलाली खाई है जिसकी छानबीन हो रही है, और ऐसे खिचड़ी चोर उम्मीदवार को शिवसेना ने हमारे सर पे थोपा है। हम इसका सरासर विरोध करते हैं। कम से कम मैं ऐसे खिचड़ी चोर उम्मीदवार के लिए काम नहीं करूंगा, ये मैं आज घोषणा कर रहा हूं। दूसरी बात, कांग्रेस पार्टी का नेतृत्व जो हमेशा भ्रष्टाचार के मुद्दे पर हाई लेवल एक ग्राउंड लेते हैं, हमेशा एक हाई मोरल ग्राउंड जिसको हम कहते हैं वो ग्राउंड लेते हैं। क्या इस नेतृत्व को यह नहीं दिखा कि हमारे क्षेत्र में जो उम्मीदवार पेश कर रही है शिवसेना, उस पर भ्रष्टाचार के आरोप हैं? तो मैं अपने शीर्ष नेतृत्व से अपेक्षा करता हूं कि ऐसे उम्मीदवार के संदर्भ में वो निश्चित तौर पर आपत्ति दर्ज करेंगे, और उनका जो एक हाई मोरल ग्राउंड है भ्रष्टाचार के संदर्भ में, इसको लेकर के सदा हमारी तरफ से बयानबाजी होती है, उसको लेकर के भूमिका स्पष्ट होगी। तीसरी बात, जो सबसे महत्वपूर्ण बात है, कि हमारा जो नेतृत्व है उसको चिंता नहीं रह गई अब। जो मुंबई में या पूरे देश में जो कांग्रेस के कार्यकर्ता हैं या कांग्रेस का कहीं स्थापित नेतृत्व है, उस नेतृत्व की शायद कोई चिंता नहीं रह गई। पिछले 10 दिनों से 15 दिनों से मेरे से किसी की कोई बातचीत नहीं हुई है। किसी ने एक बार भी नहीं पूछा कि आपकी क्या अपेक्षा है और आपकी अपेक्षा पूरा करने में हम क्या कर सकते हैं, अगर ये नहीं कर सकते तो क्या कर सकते हैं। ऐसा मान कर चला जा रहा है नेतृत्व की तरफ से कि जिसको जो करना है करे, हम इसकी किसी की चिंता नहीं करते हैं। तो मेरा मुद्दा यह है कि एक तरफ कांग्रेस का नेतृत्व पूरे देश में न्याय पर आधारित एक घोषणा पत्र जारी कर रहा है और हिंदुस्तानी समाज के अलग अलग वर्गों को न्याय दिलाने की बात कर रहा है। ठीक उसी वक्त उसके अपने कार्यकर्ताओं के साथ न्याय हो रहा है कि नहीं, उसके अपने जो स्थापित नेतृत्व हैं उनके ऊपर कोई अन्याय हो रहा है कि नहीं, इसकी चिंता नहीं है। तो ये जो न्याय की बात करने वाले लोग हैं, कैसे उनके अंदर अन्याय हो रहा है, इस पर वो ध्यान नहीं दे रहे हैं, ऐसा मेरा मानना है। शीर्ष नेतृत्व से मैंने अपेक्षा की थी कि मैं लगभग 5 वर्षों से 2019 में चुनाव हारने के बाद से लगातार अपने क्षेत्र में सक्रिय हूं और मुझे हक मिलता है, मेरा हक बनता है यहां से चुनाव लड़ने का। लेकिन शिवसेना ने दबाया और हम दबते चले गए, और आखिरकार आज दृश्य यह है कि हम पूरी तरह से उस शिवसेना के सामने सरेंडर हो गए हैं जिसकी अपनी कोई अब वक़्त नहीं रह गई है। बहुत ज्यादा शिवसेना का जनाधार है ऐसा नहीं माना जा सकता, यह सिर्फ एक प्रकार का एक हाइप है। और ऐसे कम जनाधार वाले पक्ष के सामने कांग्रेस का सरेंडर करना निश्चित तौर पर कांग्रेस का एक तरह से मैं समझता हूं कि एक श्रद्धांजलि लिखने का एक कार्यक्रम शुरू होने जा रहा है, ऐसा मुझे दिख रहा है। मैं अपने शीर्ष नेतृत्व से इतना ही कहना चाहूंगा कि मैं एक आध हफ्ते ज्यादा से ज्यादा अब इंतजार करूंगा। मुझे मालूम है आप लोगों के मन में चिंता यह होगी कि हम अगला निर्णय क्या ले रहे हैं। मैं साफ साफ कहना चाहता हूं कि मेरे सामने अब सारे विकल्प खुले हैं, मैं विकल्पहीन स्थिति में नहीं हूं। अब जो होगा आर पार होगा और आने वाले एक आध हफ्ते में इस प्रकार की घोषणा आपको सुनने को मिल जाएगी। संजय निरुपांनी तर 100% सांगितलं की ही जी काही यांनी अमोल कीर्तिकारांची उमेदवारी जाहीर केली, खरं तर या अमोल कीर्तिकारांनी कोरोना काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात खिचडी घोटाळा केला आणि या खिचडी चोराला माझं समर्थन नाही, मी याचा प्रचार पण करणार नाही। काँग्रेसला सुद्धा यांनी सुनावून टाकलं। तेव्हा आता यांचं असं म्हणणं आहे की आम्ही 4-5 दिवस मी वेट करील, नंतर मी बघेल काँग्रेस याच्यावर काय निर्णय घेते, मला सगळ्या दरवाजे मोकळे, मी कुठेही जाऊ शकतो, मी माझा निर्णय घेईल। पण आता वेळ जवळजवळ निघून गेल्यासारखी एक उबाटा सेनेने इथं अमोल कीर्तिकारांना उमेदवारी दिली। आता काँग्रेस काय याच्यावर निर्णय घेते, आता यांचा निर्णयच यांचा बदलतोय की काय, किंवा संजय निरुपम उद्या
काही निर्णय वेगळा घेत आहे की काय, भारतीय जनता पार्टीत येत आहे का, शिंदे गटात येत आहे का, किंवा राष्ट्रवादीमध्ये येत आहे का, किंवा यांना काही महायुतीच्या नेत्यांकडून काही विधान परिषदेचा शब्द किंवा विधानसभेचा शब्द किंवा अजून अन्य काही कुठला ना कुठला शब्द ते घेऊन महायुतीमध्ये यांचा प्रवेश होतोय का, महायुतीतल्या एखाद्या घटक पक्षात हे जात आहे का, हे पाहण्यासारखं आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या या सगळ्या आघाड्या, युत्या आणि यामध्ये जर एकोप्याने काही चांगले निर्णय जर घेतले नाही तर त्याचा परिणाम मतांवर होत असतो. एकमेकांचे पक्ष, एकमेकांच्या पक्षाचे कार्यकर्ते इतक्या टोकाची नाराजी जर झाली तर एकमेकांना मतं देत नाही, हेच यातून स्पष्ट होतं. आणि येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्याला निकालावर दिसून येईल, हेच आपल्याला स्पष्ट करायचं होतं. तुर्तच थांबतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.